काय तुम्ही तिची माफी मागितली? हो पण का? अगं ऍक्च्युली श्रीला विचारून तिने किचन मध्ये कागद लावले होते, ते मला माहित नव्हतं. हो पण एवढ्यासाठी माफी वगैरे कशाला मागायची? वहिनी, मी तिची माफी मागितली म्हणून तिच्याबद्दलचं मत माझं बदलणार नाहीये. वंच अहो पण मी हे बघ वहिनी, अगं मी तिला उगाचच बोलले, विनाकारण ओरडले ना, म्हणून तिची माफी मागितली. आणि तसंही आईने म्हटलंच आहे की नाही की समोरच्याची माफी मागितल्याने आपण काही छोटे होत नाही. उगाच आपल्या मनात अपराधीपणाची भावना नको. हा, आपल्या मनात अपराधीपणाची भावना नको. बरोबर बोलताय तुम्ही वंच. माझं पण होतं असं कधी कधी. माझं ना फक्त एवढंच म्हणणं आहे की ती आपल्या घरात आलीये, त्याच्यामुळे आपल्या घरातले नियम तिने पाळायला पाहिजेत. तिने तिचे नियम या घरात लागू नाही करायचे. आणि जर तिच्यामुळे माझ्या आईच्या स्थानाला धक्का लागणार असेल ना, तर ते मी कधीच सहन करणार नाही. आणि मग ती आहे आणि मी आहे. दिवसभर कुठत राहा नुसतं, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच तेच तेच. तुम्ही फक्त आता बोलत राहा, तुम्हाला काय कल्पना आहे? अगं काय बोलायचं ते शांतपणे बोलू त्याच्याशी. तू आता शांत राहशील का? मी मगाशी तुम्हाला म्हणत होते तुम्ही बोला, तर तुम्ही पिंट्या. काय झालं आई? बाबा काय झालं आईला? काय नाही ग, नेहमीच सगळं. बरं ते जाऊ दे, तू कशी आहेस बाळा? बाबा मी बरी आहे हो, पण आई काय झालंय? काय सांगू जानू तुला, पिंट्या हाताबाहेर गेला ग. म्हणजे? अगं ती आत्ताच माहेरी आली, जरा श्वास घेऊ दे तिला. शांता, ओ जानू आली, पाणी घेऊन ये. हो आणते. आणि चहा पण टाका थोडा. हो पिंट्या कुठे आहे? कशी आहे शांताताई? मी छान आहे, तुम्ही कशा आहात? छान छान. शांता पोहे बिहे कर जरा काहीतरी, जानूला आवडतात. हो. आता कसं तोंडूच कटलं तो. जानू आली तेव्हा मगाशी मी म्हणत होते पिंट्याला बोला, तेव्हा काय दातखिळ बसली होती का तुमची? हे बघ, मी त्याच्याशी जे बोलावं असं तुला वाटतंय ना, ते मी बोलणार नव्हतोच. मी माझ्या परीने समजावलं असतं त्याला. चरबी आली आहे त्याला, फुकट मिळतंय ना सगळं. पोटाला जरा चिमटा बसला ना की आपोआप कळेल. असला पोरगा असण्यापेक्षा वांज असते तर काय बिघडलं नसतं. आई अगं काय झालंय, जरा मला नीट सांगशील का? आणि पिंट्या कुठे आहे? तो गेलाय बोंबलत कुठेतरी. म्हणजे तुझं लग्न झाल्यापासून हे असंच चाललेलं आहे त्याचं. अगदी उधळलेल्या बैलासारखा झालाय तो. तुला सांगू मला काय म्हणाला ते? मला म्हणतो तू जातेस का उकिरडे फुकायला म्हणून. छे छे, नाही, पिंट्या असं बोलूच शकत नाही. आय कांट बिलीव्ह दिस. खरंच सांगते मी. तू विचार ना, हे ना विचार ना. बाबा तो असं काही म्हणालेला नाही. हो, तुमच्या जिभेला काही हाड आहे का? मला खोटं पाडताय तुम्ही जानू समोर. आणि मी कशाला खोटं बोलीन? मी आई आहे त्याची, वैरीण नाहीये. एक मिनिट, हे सगळं काय चाललंय मला कळेल का? पिंट्याचं मला काही ठीक दिसत नाहीये. सकाळी उठून जे जातो तो रात्री 12-12:30 नंतर घरात येतो. कुठे जातो, काय करतो, कशाचा पत्ता नाहीये. काही विचारलं तरी त्याचंही काही उत्तर देत नाहीये. अरे घर म्हणजे काय लॉज आहे का? रात्री येऊन फक्त झोपायचं, घरात यायचं, फक्त आपले कपडे बदलायचे आणि जायचं. मला वाटतं तो कसल्या तरी व्यसनांच्या आहारी गेला. कशावरून? मी आई आहे त्याची, मला एवढंही कळणार नाही का? बाबा आई सांगते ते खरं आहे का? म्हणजे त्यातला अतिरंजितपणा सोडून बाकी सगळं खरं आहे. म्हणजे आपला पिंट्या व्यसन वगैरे? नाही नाही, मला नाही तसं वाटत. पण तो उशिरा घरी येतो एवढं मात्र खरं आहे. अहो मी सांगते ना तुला, हा करतच असणार व्यसन. आणि त्यातून कुठल्या बाईची भानगड असली ना म्हणजे गेलोच आपण 12च्या भावात. ती बाई कोण आहे, कुठली आहे, चांगल्या घरातली आहे की नाही, ह्याचे तिच्याशी काय संबंध आहेत? आई प्लीज,
काही बोलतेस तू? पिंट्या तसा नाहीये. हो, मी जन्माला घातलंय त्याला. म्हणून काय तुझ्या हातात त्याच्या आयुष्याचा रिमोट आहे का? रिमोट माझ्या हातात असताना तर काय त्याला असा वया जाऊ दिला असता? 9 महिने पोटात वाढवायचं, त्याच्यासाठी खस्ता खायच्या आणि वर यांचेच जोडे खायचे आणि वर मला म्हणतो कसा तो, तू येतेस का माझ्या बरोबर उकिरडे फुंकायला? असं कसं बोलू शकेल पिंट्या? खोटं बोलत नाही तुझ्याशी, पण मी जरा चिडले होते. मी म्हटलं त्याला की कुठे उकिरडे फुंकायला चाललायस म्हणून. उलट मलाच विचारतो तो, तू येतेस का माझ्याबरोबर उकिरडे फुंकायला? हे काय बोलणं झालं का त्याचं? अगं जन्म दिलाय मी त्याला, मी आई आहे त्याची. असं कसं बोलला तो? काय चाललंय हे सगळं? कुठे गेलाय तो माहितीये? तेच तर माहित नाहीये ना, कुठे जातो, काय करतो, म्हणून तर सगळं रामायण घडलंय ना. सरू, वहिनी मगाचपासून जे काय सांगतात ते तुला नीट कळलंय ना सगळं? हे बघ फक्त आईंच्याकडे जायचं आणि त्यांना विचारायचं की चालेल का. ओके, मला कळलंय. आईंकडे जायचं आणि आईना विचारायचं, आई चालेल का? ताई तू का नादी लागतेस हिच्या? ही तोंड घशी पाडेल तुला. अगं पण म्हणजे तिथे जाऊन बोलायला भीती वाटते ना, मग कोणतरी बरोबर असलं की जरा म्हणून ही हे बघ, मी येते तुझ्या बरोबर, पण आईंसमोर दातखिळच बसते ग माझी. हसतेस काय? वहिनी तुम्ही काळजी करू नका, मी येते तुमच्याबरोबर आणि मी विचारते आईना. फक्त मला सांगून ठेवा की काय चालेल का विचारायचं. अरे देवा, आईना विचारायचंय की जान्हवीनी नोकरी केलेली चालेल का. त्यात काय, ते तुम्ही आरामात विचारू शकेल. खरं तरी ना माझ्याकडे एक सॉलिड आयडिया आहे. आपण असं विचारण्यापेक्षा ना आईना डायरेक्ट सांगून टाकायचं, आई जान्हवीला नोकरी करू द्या बरं. तू सांगशील? मला वाटतं कुठल्या तरी जबाबदार व्यक्तीने सांगितलेलं बरं. तुम्ही सांगा ना वहिनी. मी सांगायचं ना? मग काय सांगायचं ते मी ठरवते आता. शपथ वहिनी, असं कसं पण एकदम? आधी आम्हाला सांगून ठेवा म्हणजे बरं पडेल ना काय बोलणार आहात ते. असं आधी सांगता येत नाही ग, म्हणजे तिथे काय सुचेल ते बोलणार आता. ठीक आहे, मी पण तसंच करेन. मला जे सुचेल ते एकदम आईंसमोर जाऊन बोलून टाक. नाही नाही नाही, तू नको बोलूस, म्हणजे तू येऊच नकोस. बरोबर? अगं मी येते तुझ्या बरोबर, पण ऐन वेळेला मी बोलेनच अशी खात्री नाही देता येत. शी बाबा, तुम्ही दोघींना काही कामाच्या नाही आहात. मलाच मन घट्ट करून जायला पाहिजे आता. हो वहिनी, काय बोलतात आपल्याला कामाच्या नाही? म्हणजे आम्ही दोघी किती कामाच्या आहोत. मग तुम्ही ना मला घेऊन चला, कारण आईंसमोर परत तुम्ही नेहमीप्रमाणे घाबरलात ना तर मी 2 शब्द नीट बोलेन. हे बरं आठवतं तुला. इंदुबाईनी आल्या. इंदुबाईनी तुम्ही चला आमच्या बरोबर. 1 से भले 2, 2 से भले 3, 3 से भले 4. बेबी वंसना पण घेऊया, म्हणजे 4 से भले 5 होते. चालेल, पण कुठे जायचंय? वहिनी सांगा हो. आईंना जरा विचारायचं होतं. काय विचारायचंय? हेच, जान्हवीने नोकरी केलेली चालेल का म्हणून. नोकरी कशाला? या घरचे नियम तिने पाळले पाहिजेत. तिचे नियम तिने या घरासाठी नाही बनवायचे. पण आपल्या घरात बायकांनी नोकरी करायची नाही असा नियम आहे का? नाहीये का? नाही, आई नव्हत्या का जात ऑफिसमध्ये? हा, वहिनी आईंची गोष्ट वेगळी होती. वेगळी काही नाही. हा, खरं म्हणजे आईंची इच्छा होती आपण सगळ्यांनी त्यांना गृहोद्योगात मदत करावी, ऑफिसला जावं. आपणच कोणी गोडी नाही दाखवली तर काय करणार? त्या बेबीच्या तर किती मागे लागल्या होत्या येत जा म्हणून. आईना बायकांनी कर्तृत्ववान असावं असं वाटतं नेहमी. पण हिला नोकरी करायची काय गरज आहे? अगं गरज म्हणून नाही, पण आवड म्हणून करू शकते ना. त्या बँकेत जाऊन कारकुनी करायची? कसं वाटतं ते? कावळ्याला किती घासलं ना तरी त्याचा राजहंस होत नाही, ही म्हण बरोबर आहे. ओ इंदुबाईंनी तुम्ही जान्हवीला कावळा नका म्हणू. तुला बरं तिचा पुळका आला लगेच. पण श्रीने तिला निवडलंय ना, मग आपण का नावं ठेवायची तिला? अगं पण मी कुठे नावं ठेवते? पण इंदू जाऊ दे ना. अगं आपण चांगलंच बोलावं ना, आपण कशाला वाईट बोलायचं कोणाबद्दल? हा वहिनी, मी फक्त उपमा दिली. हे बघ, तिच्या घरासाठी तिला नोकरी करण्याची गरज होती, तिने केली. आपण काही म्हंटल का?
पण आपल्या घरासाठी तिला नोकरीची गरजच नाहीये, मग कशाला खरडे कशी करायची? नाही नाही इंदुबाईनी, पण आई ना नेहमी म्हणतात की ज्याला जे आवडतं त्याने ते करावं, हो की नाही? शरे, तू काय वकीलपत्र घेतलेस तिचं? काय झालं? काही नाही. मग असं भूत बघितल्यासारखं का बघताय माझ्याकडे? मी बेबी वंसना बोलवून आणते. आई चहा देऊ तुम्हाला? दे. आई चहा करायचा. हो चहा कर. अगं त्याने मोबाईल बंदच करून ठेवलेला असेल तर तू 100 वेळा केलास तरी तो बंदच लागणार. ताई मी फक्त चहाच घेईन. पोहे नाही नको. हे बघ, उपाशी राहून प्रश्न सुटत नाहीत बाळा. प्रश्न सोडवण्यासाठी अंगात ताकद लागते आणि ताकद हवी तर पोटात अन्न हवं. खाऊन घे. बाबा नंतर खाईन ना, नंतर खाईन. दे ग, दे 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 मला दे. कधी कधी ना ह्यांचं म्हणणं पटतं मला. बाबा तुम्हाला? नाही नको, मी जानू बरोबर घेतो नंतर. शांताताई तू खाऊन घे ग. नाही ते माझा उपास आहे. अगं कशाला उपास तापास करायचे? काही करू नकोस ते. हे काय मी पण करत होते. एवढं करून देव जर हेच देणार असेल तर कशाला करायला पाहिजे उपास तापास? देवाची सुद्धा सुटका नाही हिच्यात आवडीतून. तुम्ही करा माझी टिंगल. बाबा तुम्ही यासाठीच मला रात्री फोन केला होतात का? हो. अहो मग तेव्हाच का नाही सांगितलं? अगं तेवढ्यात आला तो परत. हो पण तरीही मला सांगायचंच ना. अगं अपरात्री कशाला तुला काळजीत टाकायचं म्हणून नाही बोललो सगळं. बाबा हो ह्या वागण्याने काळजी नव्हती वाटली. इतक्या रात्री तुमचा फोन आला म्हणून काळजी वाटतच होती ना. मी आपलं त्यांना सांगते की आपण जावई बापूंच्या कानावर तरी घालूया, त्यांना फोन लावूया. पण ह्यांचं आपलं नको, जावई बापूंना त्रास नको म्हणून. आपली लेक एवढी नांदते त्यांच्या घरी तर त्यांना एवढं सोसायला नको काय? जावई बापूंना कळव तू. तेच सरळ करतील त्याला बरोबर. आई अगं श्री या बाबतीत काय करणार आहे? अगं करतील काहीतरी. गेला बाजार आपल्या कंपनीत चिकटवून तरी घेतील ना. कला, बोलण्यापूर्वी जरा 10 वेळा विचार करत जा. आता काय एवढं मी चुकीचं बोलले हो? काय सांगितलंय मी तुला? आता आपल्या आयुष्यात जे काय होईल ते आपलं आपण भोगायचं. येताच आता मुलगी आणि जावई कशाला लागतात तुला तोंडी लावायला? आता पोटचा पोरच एवढा असा दिवटा निघाला तर मग मी तरी काय करणार? जानू जावई बापूंना फोन लाव आणि त्यांच्या कानावर तरी घाल ना हे. अगं नाही त्याची काही गरज नाहीये. आधी मी बोलीन ना पिंट्याशी. श्री काय बोलणार आहे त्याच्याशी? अगं ते नको बोलू देत, पण तू त्यांच्या कानावर तर घाल. नाही तो मीटिंग मध्ये असेल आता नको. आणि मला गरज वाटली ना तर मी त्याला नक्की सांगेन. ही चाळही पाडणार आहेत आता, ते तरी कानावर घाल त्यांच्या. तुला कशाला आणलं ते? तुम्ही सुरुवात करा. सगळं तुला सांगून आणलं नाही ते. पण मी विसरलो. अशी कशी विसरतेस?
आता कसं विसरलं ते कसं सांगू, डोक्यात होतं गेलं विसरलं. नेहमीच आहे तुझं. भरोशाच्या म्हशीला टोण का ती पुरुषाची नाहीयेस. म्हणजे मी म्हैस आहे. आई आम्हाला म्हैस म्हणतात. काय चाललंय नर्मदा? काही नाही आई, जरा विचारायचं होतं तुम्हाला. मला आठवलं. विचारून टाक ना. आई म्हणजे मला आठवत आहे, म्हणजे तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं असं बोलणं झालं होतं ते आठवतंय. काय विचारायचं होतं ते नाही आठवते. काय आहे नर्मदा? आई, आपल्या घरात बायकांनी नोकरी करायची नाही वगैरे असं काही नाहीये ना? असं कशाला असेल? मी स्वतः वर्किंग वुमन होते. कोणाला नोकरी करायची तर माझी काय हरकत असणार? म्हणजे आपल्या घरात कुणाला नोकरी करायची असेल तर काही हरकत नाही ना? कुणाला नोकरी करायची आहे? असं चिटिंग नका करू आई. आधी तुम्ही चालेल की नाही ते सांगा. हा काय प्रश्न झाला का शरयू? माझी स्वतःची इच्छा होती तुम्ही सगळ्यांनी मला बिझनेस मध्ये मदत करावी. आपल्या बिझनेस मध्ये नाही पण काहीतरी करायलाही माझी काही हरकत नव्हती. स्त्रियांनी कमवलं तर त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळतं या मताची मी आहे. काहीतरी काम करत राहिलं पाहिजे, काहीतरी करत राहिलं पाहिजे, शिकत राहिलं पाहिजे. वयाबरोबर ज्ञानही वाढलं पाहिजे. पण तुम्हाला कशातही इंटरेस्ट नव्हता. घरकाम आणि श्री या पलीकडे तुम्हाला कोणाला काहीही दिसत नव्हतं. तेच ना आई. मी ना बहुतेक विसरले. तुम्ही जरा परत एकदा आठवण करून दिली असतीत ना तर बरं झालं असतं. चुकलं माझं शरयू, माफ कर. हा नाही नाही आई ठीक आहे. आई माफ करा काय म्हणता, तसं नाही, पण तुम्ही जर परत एकदा मला आठवण करून दिली असतीत ना तर कदाचित ना मी ऑलिम्पिक जिंकले असते. काय? अरे हो बहिणी, मला ना धावायची खूप आवड होती. अशी जोरात धावले असते ना, सगळ्यांपेक्षा पुढे गेले असते. शरे, तुझ्या खोलीपर्यंत असं धावत धावत जाऊन दाखव जा. त्यात काय खूप सोपं आहे, मी पटकन जाऊ शकते. तुम्ही घड्याळ लावा, 1 2 3 म्हण. हा काय? हा तुम्ही काय सगळ्या कटवताय का मला इथून? आई, जान्हवीला नोकरी करायची आहे म्हणे. मग तुला चालेल ना? तिनं या घरात येणं हे मला चालणार होतं का? नाही. मग तिनं नोकरी केलेली मला चालेल का हा प्रश्नच उद्भवतो कुठे. पण मग करू दे ना तिला नोकरी. तुमची काही हरकत नाही ना? माझी हरकत तिनं माझ्या नातवाशी लग्न करायला होती. या उपर तिला काय करायचं असेल ते तिनं ठरवावं. पण आपण तिला हो नाही काहीतरी सांगायला पाहिजे. नाही नर्मदा, बरं झालं तूच विषय काढलास. म्हणजे मी या आधीही तुला सांगितलंय, आता परत सांगते. घरातल्या साध्या साध्या गोष्टींसाठी तुम्ही किती काळ माझ्यावर अवलंबून राहणार आहात? आता तुम्ही तुमचे निर्णय घेतले पाहिजेत. म्हणजे काय करायचं? म्हणजे ज्या साध्या साध्या गोष्टी तुम्ही मला विचारून करता त्या आपसात ठरवून करा. पण आई, काही मोठी अडचण असेल तर? हा तर मग मी आहेच ना. पण आता घरची जबाबदारी तुम्ही घ्या. तुम्हाला जे आवडतं ते करा, पण आता तुमचं तुम्ही करा. आई चाललंय ते चांगलं आहे ना हो. मग तुम्ही कधी शिकणार? माझं काय, मी आज आहे उद्या नाही. आई बहिणी, आई उद्या कुठे बाहेर जाणार आहेत? आई, पुन्हा सुरू झालं तुझं हे? हो ना, सारखं असं बोलायलाच हवं का? आणि वयाचं काय आहे? तुमचं वय झालं म्हणून आधी तुम्ही जाणार असं थोडीच असतं. तर माझ्या अमृतचं काही वय होतं का आई? हे बघ इंदू, इमोशनल होण्याची गरज नाहीये. मुद्दा हा आहे की तुम्ही जबाबदारी घ्यायला टाळणार आहात का? नाही आई, तुम्ही म्हणाल तसं करू आम्ही. तेच तर मला नकोय ना. आई तुम्ही कन्फ्यूज का होताय?
आम्ही म्हणालो ना, तुम्ही सांगाल ते करू आम्ही. मी सांगेन ते नव्हे, तुमचं तुम्ही ठरवायचंय. म्हणजे कसं आई? हे बघ बेबी, आता तू शिकलेली आहेस, तू हिशेब सांभाळू शकतेस. नर्मदाला स्वयंपाक करायला आवडतो, ती किचन सांभाळू शकते. इंदूला स्वच्छतेची आवड आहे, ती घरचं सगळं बघू शकते, म्हणजे बेडशीट्स बदलणं, पडदे बदलणं वगैरे. सरूनं देवघराची मॅनेजमेंट आणि विघ्नेश्वराच्या मंदिराचा कारभार सांभाळायचा. आणि शरयूनी नर्मदाला मदत करायची. हा चालेल. आता ती वाण्याचं, भाजीचं, मंडईचं वगैरे सगळं सांभाळतेच ना. मला चालेल. म्हणजे मी या सगळ्यांकडनं त्यांच्या त्यांच्या डिपार्टमेंटचं बजेट घेईन आणि मॅनेज करीन. मलाही चालेल आई. माझ्यासाठी तर काय देवाचंच कार्य आहे. मग मला पण मान्य आहे. आई, हे सगळ्यांना मान्य आहे, मग मला पण मान्य आहे. चालेल तर मग तुमच्यावर कारभार सोपवून मी रिटायरमेंट घ्यायला मोकळी. आणि आई, तसंच काही झालं तर तू आहेसच. हो. आपण सगळे हे करणार, मग जान्हवी काय करणार? ते तुमचं तुम्ही ठरवा. पण तिच्या नोकरीचं काय? मी सांगितलं ना, तुमचं तुम्ही ठरवा.